सिगिरियाचं पाहून झाल्यानंतर मी ते म्युझियम आहे ते पाहून झाल्यानंतर आपण इथे टेम्पररी सिगिरिया गव्हर्नमेंटने म्युझियम लावलेलं आहे। ते मे महिन्यात नव्हतं, मी मे महिन्यात येऊन गेलो, ते आत्ताच पाहायला मिळालं। तर इथे हे ओरिजिनल ज्या ज्या काळामधले जे ज्या ठिकाणी हे मिळालेलं होतं, सापडलेलं उत्खननात, ते आणून ठेवलेले, ते सगळ्या जागेवरचे आहेत, त्यांचे डेटिंग्स दिलेले आहेत। एक विशेष म्हणजे मला इथे बुद्धांची ब्रॉन्झमधली ही शिल्प बघायला मिळालं। तर हे जबरदस्त आहे। ही मूर्ती ही साधारण 6व्या शतकात सापडलेली आहे। तर ही बदुला या ठिकाणी ती मिळालेली होती। विशेष म्हणजे ही जी धातूची मूर्ती आहे बुद्धांची, एका डाव्या हाताने चिवराचा काठ धरलेला आहे, तर उजवा हात हा वितरक मुद्रेमध्ये आहे। ही जी मुद्रा आहे, ही जी आहे याला वितरक म्हणतात। हे वितरक मुद्रा आहे आणि जनरली आपल्याला श्रीलंकेमध्ये वितरक मुद्रा बघायला नाही मिळत। तर ही उभ्या अवस्थेतली म्हणजे स्थानक बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते, किंवा मग आपल्याला म्हणजे ध्यान साधनेतली मेडिटेशन अवस्थेतली बुद्धांची मूर्ती बघायला मिळते। तर जनरली मिळत नाही आपल्याला बघायला, पण ही 6व्या शतकामध्ये सापडलेली ही धातूची मूर्ती आहे आणि ही वितरक मुद्रेमध्ये आहे। तर जनरली आपल्याला हे पाहायला मिळत नाही, श्रीलंकेमध्ये पाहायला मिळत नाही, ही आपल्याला रेअरली बघायला मिळते। तर ही देखील आपल्याला ही जी मूर्ती आहे ही पण आपल्याला जनरली बघायला नाही मिळत आहे। ही आपण गलविहारामध्ये बघतो आणि ही खास आहे असं हे आयकनोग्राफीमध्ये पहिल्यांदाच दिसतंय की ही मूर्ती मिळालेली होती। आणि हिला आपण दुःखेंती मुद्रा म्हणतो आणि ही जगामध्ये एकमेव आहे आणि ती फक्त या श्रीलंकेमधल्या गलविहारामध्ये बघायला मिळतं, बाकी ही कुठेच बघायला मिळत नाही। तर अशी ही अनोखी आणि आयकनोग्राफिकली तर ही पण मूर्ती आहे, ही 12व्या शतकात सापडलेली मूर्ती आहे आणि ही पोलुनारवा इथल्या पबलू विहारामध्ये सापडलेली होती। विशेष म्हणजे आयकनोग्राफिकली ही खूप वेगळी आहे। तर जनरली आपल्याला बुद्धांची ध्यान साधनेतली ही मूर्ती बघायला मिळते, पण डोक्यावर उष्णीश थोडंसं कमी आहे। जनरली आपल्याला श्रीलंकेमधले जे शिल्प आहेत आपल्याला फ्लेम्स बघायला मिळतात, आग बघायला मिळते, तर ही आयकनोग्राफिकली वेगळी आहे। तर अशी रेअर मूर्त्या आहेत या, आणि जनरली आपल्याला अशी बघायला मिळते, डोक्यावर इथे आपल्याला फ्लेम बघायला मिळते। ही श्रीलंकन आयकनोग्राफीमध्ये आपल्याला बघायला मिळते, पण याच्यात न पाहायला मिळता आपल्याला अशा म्हणजे ज्याच्यावरती उष्णीश आहे, बुद्धांच्या डोक्यावर उष्णीश आहे, अशी रेअरली बघायला मिळते। तर हे खूपच अनोखं आहे आणि वेगळं म्युझियम आहे आणि लकी आहे की मी आता ते बघायला मिळते मला। तर छान हे आहे, महापरिनिर्वाण मुद्रेमधली मूर्ती आहे, अनोखं आहे, वेगळं आहे।